उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी आपण बर्फ चेहऱ्यावर लावतो. तसेच बर्फ स्किनवर फिरवल्याने आपल्या चेहऱ्याला त्याचा किती आणि कसा फायदा होतो हे देखील बऱ्याच जणांना माहित आहे. पण काही विशिष्ट पद्धतीने बर्फ चेहऱ्यावर फिरवला तर त्याचा फायदा अजून जास्त प्रमाणात होतो. तर सर्वात आधी बर्फ चेहऱ्यावर कसा लावायचा ते आपण जाणून घेऊया आणि त्याचा फायदा काय होतो तेही पाहूया. सर्वात प्रथम चेहऱ्यावर बर्फ लावताना आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नेहमी बर्फ लावताना आधी चेहऱ्यावरचा तेलकटपणा घाण काढून मगच बर्फाचा वापर करा. नेहमी बर्फ स्वच्छ चेहऱ्यावरच अप्लाय करायचं. स्किनवर डायरेक्ट बर्फ लावू नये. तसं केल्याने तुमच्या चेहऱ्यावर रॅशेस, चेहरा लाल होण्याची शक्यता असते. तसेच जळजळ देखील होऊ शकते. त्यामुळे नेहमी बर्फाचे तुकडे कपड्यात बांधून हलक्या हाताने मसाज करा. ज्यांची कोरडी त्वचा आहे त्यांनी आठवड्यातून किमान 2 वेळा ही आईस थेरपी करावी. तर ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी मात्र चेहऱ्यावर जास्त वेळ बर्फ ठेवू नये. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी आठवड्यातून किमान 3 वेळा तरी आईस थेरपी करायला काहीच हरकत नाही. बर्फ चेहऱ्यावर लावताना जास्त घासून मालिश करू नये. बर्फाचे 1 किंवा 2 तुकडे कापडात घेऊन हलक्या हातांनी मालिश करा. कमीत कमी 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. जास्त वेळ बर्फ फिरवू नका. बर्फ लावून झाल्यावर चेहऱ्यावर लगेच गरम किंवा कोमट पाणी लावू नये किंवा लगेच वाफही घ्यायची नाही. ज्या दिवशी वाफ घेणार असाल त्या दिवशी बर्फ लावायचा नाही. अशा काही साध्या आणि सरळ टिप्स आहेत ज्या तुम्ही बर्फ लावताना लक्षात ठेवू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.